त्यानंतर मानवबळे हे आपले मनोगत व्यक्त करेल. तरुण म्हणजे काय असतो, आपल्या देशाची संस्कृती काय आहे, आपल्या राष्ट्राचं सामर्थ्य काय आहे, हे स्वामी विवेकानंदांकडे पाहिल्यावर लक्षात यायला लागतं. वयाच्या 20-25व्या वर्षी अंगावर भगवी वस्त्र धारण करून निघाला हा माणूस भारत यात्रा, भारत परिभ्रमण करायला. एक देशाचा कोणा चप्पा या माणसाने पाहिला. आला एके दिवशी कन्याकुमारीच्या टोकावरती, कन्याकुमारीचं दर्शन घेऊन कन्याकुमारीच्या टोकावरती उभा राहिला आणि त्याला वाटले की आता आपलं भारत परिभ्रमण संपलेलं आहे. पण तो जेव्हा फेसाळच्या समुद्रासमोर थांबलेला होता तेव्हा त्याला पुढे एक खडक दिसला, शिलाखंड दिसला. त्याला तेव्हा कळाले हे टोक आपल्यासाठी संपलेलं नाही. जेव्हा त्या शिलाखंडावर जाऊ, जेव्हा त्या खडकावर जाऊ, तेव्हा आपली भारत यात्रा, भारत परिभ्रमण संपेल. तेथे 4-5 नावाडी होते. नावाड्यांना विचारले, अरे बाबा रे, मला त्या शिलाखंडावर जायचंय, त्या खडकावर जायचंय. नावाडी म्हणाले 5 पैसे द्यावे लागतील. ते म्हणला, अरे माझ्यापाशी कुठले आले पैसे, मी तर निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला काही सांगू नका. या बाहुबलाच्या सामर्थ्यावरती थेट समुद्रामध्ये उडी मारली. नावाड्यांना वाटले हा माणूस इथून गेलेला आहे, याला माहित नाही की कन्याकुमारीच्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत. या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त आहे आणि त्यांचे दातही हत्तींच्या सुळासारखे आहेत. त्यात जर एखादा मनुष्य सापडला तर त्याला ते काकडीसारखे सोलून खातील. त्यांनी नावा काढूस तर स्वामी विवेकानंद हे त्या खडकावर जाऊन उभे राहिले. खडकावर जाऊन उभे राहिल्यावर त्या नावाड्यांना लक्षात आले की हा मनुष्य साधारण मनुष्य नसून हा तर अद्वितीय मनुष्य आहे. नावाडी गेले स्वामी विवेकानंदांपाशी. स्वामी विवेकानंद म्हणाले, 3 दिवस मी इथेच नामस्मरण करणार आहे, भारत मातेचं चिंतन करणार आहे. नावाडी गेले वापस. 3ऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद डबल आले कन्याकुमारीच्या टोकावरती. जसे कन्याकुमारीच्या टोकावरती आले तसे त्यांच्या हातात एक वर्तमानपत्र पडलं, एक पेपर पडला. त्यातली पहिली बातमी वाचली. ती बातमी होती, जगातलं पहिलं धर्म परिषद कुठे भरते, तर शिकागो या नावाच्या शहरात भरते. शिकागो. त्यांच्यासोबत एक त्यांचा साथीदार होता. त्याला म्हणाले, ही धर्म परिषद तर आपल्यासाठीच भरते. कॉन्फिडन्स बघा त्या माणसाचा, ही धर्म परिषद आपल्यासाठीच भरते. पण आता परवानगी कुणाची घ्यायची? रामकृष्ण परमहंस हे तर वारलेले आहेत, आता परवानगी कुणाची घ्यायची? शारदा माता आश्रमात होत्या. गेले आश्रमात. शारदा माता अशा सुरीने भाजी कापत होत्या. गेले शारदा मातेजवळ, काढला पेपर. माते, ही पहिली बातमी, जगातले पहिली धर्म परिषद शिकागो या नावाच्या शहरात भरते, आम्हाला तिथे जाण्याची परवानगी देतात का? शारदा माते काहीच म्हटल्या नाही. त्यांच्या पुढे अशी सुरी फेकली, तो चाकू फेकला आणि म्हणाल्या, बाळा विवेकानंद, ही सुरी आमच्या हातावरती ठेव. विवेकानंदांनी क्षणाचाही विलंब न करता ती सुरी ताट दिशेने उचलली, शारदा मातेच्या हातावर ठेवली. तेव्हा शारदा माता म्हणतात, स्वामी विवेकानंद तू जाऊ शकतोस. शारदा मातेला स्वामी विवेकानंद म्हणतात, असं तुम्हाला तर पाठवायचं होतं मला, पण एवढं नाटक कशाला केलं, सुरी फेकली तुम्ही कशाला? तर शारदा माता म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्या हातावरती सुरी ठेवली तेव्हा सुरीचं जे धार होती, सुरीचं जे पुढलं टोक होतं ते तुम्ही तुमच्या बोटावरती घेतलं आणि त्याची जी मूठ असते ती माझ्या हातावरती ठेवली. यामधून असं लक्षात येतं की तुम्ही लोकांचे दुःख हरण्यासाठी सक्षम झालेला आहे. तुम्ही आता जाऊ शकता, तिथे आपल्या देशाचं मत मांडू शकता. जास्त काही बोलत नाही, मला इथे बोलण्याची अनुमती टाइम कमी दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट शेवट घेतो. कार्यक्रम झाला, लोकांना तो कार्यक्रम आवडला, त्यांचे मतही आवडले आणि कार्यक्रम संपल्यावर ते स्टेजच्या खाली येऊ लागले. तेव्हा अमेरिकेतील एक सुंदर तरुणी त्यांच्या समोर आली. ती सुंदर तरुणी त्यांना म्हटली, विवेकानंद मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणले, हा कसला प्रश्न विचारलाय तुम्ही, माझ्याशी विवाह का करायचा आहे? ते म्हणले, नाही मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणले, माझ्या अंगावरती भगवी वस्त्र आहेत, आमचा धर्म यासाठी अनुमती देत नाही. ते म्हणले, धर्म बिर्म काही मला माहित नाही, पण मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्याशीच विवाह का करायचा आहे? तेव्हा ती अमेरिकेची सुंदर तरुणी त्यांना म्हणते, तुम्ही एवढे बुद्धिमंत, तुम्ही एवढे चातुर, तर आपल्या दोघांना जो पुत्र प्राप्ती होईल ते किती हुशार असेल, तो किती चातुर असेल. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, आपल्या दोघांचा विवाह व्हायचा, आपल्याला बाळ प्राप्ती व्हायची, त्यापेक्षा एवढा टाइम लागूस तर तू मलाच का तुझा पुत्र मानत नाहीस माते, मलाच का तुझा पुत्र मानत नाहीस? असे प्रश्न जर तुमच्या आमच्या मनामध्ये पडले तर नक्कीच आपल्या देशाचं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच आपल्या देशाचं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.